शुभं करोति। माझ्यामुळे तुमचा मूड स्पॉइल होतोय। ए अगं वेडी आहेस का? असलं काही मनात सुद्धा आणू नकोस हं? आतापर्यंतची प्रत्येक मोमेंट एन्जॉय केली यार आपण। हो ना, अगं मला तर ती बीच वरची रात्र अजूनही आठवते। चांदण्यांनी भरलेलं ते आभाळ, वाळूचा तो उबदार स्पर्श, समुद्राची ती अव्याहत गाद। सावकाश सावकाश। अरे बस झालं बाबा। हा इकडे 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 इकडे। काय झाली? संपली आमची शिक्षा? रेडी 1 2 3। अण्णा गाडी घेतली विवेक ना आपल्या। अगो बाई, गाडी घेतली वाटतं। सेकंड हँड दिसतीये। आल्या आल्या कावल्या, आल्या आल्या कावले काकू आल्या। तुम्ही पेढा घ्या। दे गो बाई दे, किती गुडाची पोरे ही। नाही तर हा येतात येतात, काका बोलवतात ना। आले आले। ए विवेक, अरे सेकंड हँड असली म्हणून काय झालं? आपल्यासाठी नवीन आहे गाडी। हा अभिनंदन। आता या गाडीचा पहिला प्रवास होईल तो आपल्या सगळ्यांना एकत्र घेऊनच पिकनिकला। तू तो ड्रेस घाल ना, मी तुला मकर संक्रांतीला दिलेला। एक गिरीश, पिकनिकला जातोय का समारंभाला? हा ड्रेस मस्त आहे, कम्फर्टेबल। अरे पण घाल ना एक दिवस। गिरीश प्लीज रे, हे छान वाटतंय, मी नाही चेंज करणार। जाऊन आईला मदत कर। एक दिवस मदत केली ना झिजणार नाही तुम्ही। चला चला। प्राची मस्त आहे ड्रेस, छान दिसतेस। थँक्यू। बर आता सगळे बसलेत ना? गाडी सुरू करायची? चला सह्यानी म्हणा गणपती बाप्पा। अरे एक मिनिट, हा वृषालीचाच फोन असणार। अलाउड नाहीये। अरे थांब जरा रे। हा वृषाली, हो आता जस्ट निघतोच आहोत। गणपती बाप्पा म्हटलं आणि तुझा फोन वाजला। हा आता अगं पण दुसरं कोणी नाहीये का? बर बघतो। काय म्हणाले काकू? ती नाही येऊ शकणार पिकनिकला। का? तिच्या ऑफिस मधला डेटा क्रॅश झालाय। मग आता काय करायचं? तुम्ही जा सगळे पिकनिकला, मी थांबेन तिच्या बरोबर। शबाश। पण मग गाडी कोण चालवणार? शशांक चालवेल ना। शशांक, तुम्ही नसताना आम्ही कसं जायचं? पण सगळ्यांचाच मूड जाईल ना। मग आता काय करायचं? आपण अण्णांना विचारूया, तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा। काय मोहितराव, तुमची काय इच्छा आहे? मला जायचंय पिकनिकला। पिकनिक तर झालीच पाहिजे। थँक्स, थँक्यू, तू सोबत आहेस। थँक्यू। विवेक काका, आता तरी एंट्री घेऊ का? तरीच मी म्हणते, रावसाहेब घरी कसे थांबले पिकनिक सोडून? तू आली नसतीस तर आम्हाला तरी मजा आली असती का? वृषाली, आता एक काम कर, पटपट सगळ्यांना कामं वाटून टाक, चटा चटा करून टाक। देवा, मला याच जन्मी किमयासारखं घर द्या, म्हणजे लग्नानंतर ग। तू किमया माता की जय। माताजी की किमया। हे किमया, मग काय तुम्ही दुसऱ्या दिवशी गेलात का पिकनिकला? अगं इतकं थकल्यानंतर कुठे जाणार पिकनिकला? सकाळी सगळ्यांना उठायलाच इतका उशीर झाला, आणि त्यातच सकाळी एक मस्त सरप्राईज आलं। शुभं करोति।